नमस्कार मंडळी. नवा दिवस नवा विचार. आजचा विचार महाराष्ट्रातील प्रत्येक युवकांसाठी आहे. कारण परिस्थिती तशी निर्माण झाली आहे. कुठल्या युवकांना दोष न देता युवकांकडून अपेक्षेपोटी हा सल्ला देत आहे. कारण मित्रांनो, आपण पाहतात महाराष्ट्रात मागच्या काही कालावधीमध्ये स्त्री अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. इथे आपण प्रत्येकाने, प्रत्येक युवकाने, माझ्यासहित महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाने आज आपल्यामधील छत्रपती संभाजी महाराजांचा विचार, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची आणि ते जागृत करण्याची वेळ आता आली आहे. त्याचं कारण असं, आपल्या छत्रपतींच्या राज्यात परस्त्रीला माता भगिनी समान पाहिलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ज्या स्त्रीवरती अत्याचार व्हायचा, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, त्या व्यक्तीला, अत्याचार करणाऱ्या मनुष्याला तिथल्या तिथे शासन व्हायचं, त्या प्रवृत्तीला तिथल्या तिथे ठेचलं जायचं. आज महाराष्ट्राला सुद्धा तीच गरज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून एक छत्रपती जन्माला आला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून एक छत्रपती संभाजी महाराज जन्माला आला पाहिजे. तेव्हाच ही परिस्थिती आटोक्यात येईल. मित्रांनो, जिथे कुठे तुम्हाला अत्याचार होताना दिसेल, तिथे तिथे तुम्ही छत्रपती म्हणून उभं राहिलं पाहिजे. स्त्रियांच्या संरक्षणासाठी छत्रपती म्हणून तुम्ही ढाल म्हणून तिथे उभं राहिलं पाहिजे आणि त्या स्त्रीचं संरक्षण केलं पाहिजे. त्या प्रवृत्तीला तिथल्या तिथे ठेचलं पाहिजे. त्या वृत्तीला तिथल्या तिथेच विरोध केला पाहिजे. तेव्हाच या घटनांना आळा बसला जाईल आणि आपल्या महाराष्ट्रातील स्त्री ही बिनधास्तपणे रात्री अपरात्री सुद्धा बाहेर बिनधास्तपणे फिरू शकते. तिच्या मनात कुठलीही भीती नसेल आणि त्याच वेळी आपण छत्रपती महाराज की जय बोलू शकतो. परंतु आता आपल्याला गरज आहे ते छत्रपती शासन लागू करण्याचं, छत्रपतींचे विचार आत्मसात करण्याचे आणि छत्रपतींप्रमाणे परस्त्रीला माता भगिनी समान पाहण्याचं आणि तिच्या संरक्षणासाठी ढाल बनून उभा राहण्याची आताची गरज महाराष्ट्राला आहे. हे प्रत्येक युवकाने लक्षात घेतलं पाहिजे. हीच खरी आपल्या महाराजांना आदरांजली असेल. मित्रांनो, माझा विचार, माझं मत तुम्हाला पटत असेल तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय मंडळी.